आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। सांगली श्री स्वामी समर्थ पादुका पालखी सोहळा शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। गजानन पुलवाने। श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ प्रासादिक पादुकांच्या सांगली आगमनानिमित्त आयोजित भव्य पालखी शोभायात्रा शुक्रवारी 12 डिसेंबर वातावरणात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली। शहरातील राम मंदिरातून पालखीचे पूजन करून मिरवणुकीची सुरुवात झाली। या शोभायात्रेचा शुभारंभ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। राम मंदिरातून प्रारंभ झालेली पालखी हिराबाग कॉर्नर, गरवारे कॉलेज, शिवाजी महाराज पुतळा, एसटी स्टँड असा मार्गक्रमण करत आकाशवाणी मागील समर्थ कॉलनी येथे पोहोचली। मार्गभर ढोल ताशांचा दंदनाट, झांज पथकाचे सादरीकरण आणि जय स्वामी समर्थ घोषणांनी वातावरण भक्तिमय झालं होतं। महिलांची उपस्थिती उल्लेखनीय राहिली। मोठ्या संख्येने महिला भक्तांनी मार्गावर उभे राहत पादुकांचे स्वागत केलं। विविध समाज घटकातील नागरिकांनीही रांगोळ्या काढून स्वागत कमानी उभारून आणि फुलांचा वर्षाव करून पालखीचे मनस्वी स्वागत केले। संपूर्ण मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती आणि वातावरणात एक वेगळाच आध्यात्मिक उत्साह जाणवत होता। या सोहळ्याचे आयोजन संयोजक गजानन पुलवाने यांच्या पुढाकाराने करण्यात आले। समर्थ कॉलनी येथे संध्याकाळी महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन झालं, तर पुढील दिवशी पहाटे 5 वाजता स्वामी समर्थ अभिषेक सोहळा पार पडणार आहे। ज्यांना कामाचा व्याप किंवा प्रकृतीमुळे अक्कलकोटला जाता न येणाऱ्या समर्थ भक्तांना सांगलीतच पादुका दर्शन मिळावे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले। शोभायात्रेला सांगलीकरांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला असून हा सोहळा शहराच्या धार्मिक परंपरेत विशेष ठसा उमटवणारा ठरला। गेले 19 वर्ष माझा प्रकट दिन हा कार्यक्रम चालू असतो। हे परत यावेळी आपण एक पालखीचा आगळा वेगळा एक पारंपरिक पद्धतीनं आपण मिरवणूक चालू केलेली आहे। हे मिरवणूक राम मंदिर चौकातून पंचमुखी मारुती रोड, हिराबाग कॉर्नर, गरवारे कॉलेज, छत्रपती महाराजांच्या पुतळ्यापासून एसटी स्टँड ते आकाशवाणी गजानन पुलवाने यांच्या घरी जाऊन तिथे महाप्रसाद आहे। महाप्रसादाचा पण सुद्धा गोरगरिबासाठी आपण ते एक ठेवलेलं आहे। परत गेल्या नवीन वर्षाच्या पहिला गुरुवारी आपण एक 2000 लोक अक्कलकोट यात्रा म्हणून फ्रीमध्ये दर्शन करतो गोरगरिबांच्यासाठी। परत यावेळी वयस्कर लोक ज्याची परिस्थिती जायची होत नाही, परत बसमध्ये ज्याला प्रवास होत नाही, त्यांच्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचीच पालखी आपण सांगलीमध्ये मिरवणूक काढण्याचा हे उद्देश आहे, त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे।